नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मराठवाड्याचा शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट, शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, सुग्या मुग्याचा तारणहार, शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार, राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार विजेते, गोदाकाठचा वाघ भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर यांचे वयाच्या 95व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले, प्राणज्योत मालवली। परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र या शिक्षण महर्षीच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहे। तर शिक्षण पंढरीचा वारकरी हरवला अशी जनमानसात प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्याचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, महिला मुलींचा प्रश्न असेल, तर वेळोवेळी मोर्चे आंदोलने करून झोपलेल्या शासनात जागे करण्याचे कार्य भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर नाना यांनी केले, अशा प्रतिक्रिया ग्रामवासीय परभणी जिल्ह्यातील नागरिक देताना आढळून आले। तर महान शिक्षण महर्षी कैलासवासी लक्ष्मणराव दुधाटे गोळेगावकर नानास साश्रुपूर्ण नयनाने लाल सलाम करताना परभणी जिल्ह्यातील जनतेचा भावप्रतिक्रिया आढळून आल्या। गोळेगावकर साहेबांनी संपूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे विणलेले आहे आणि ग्रामीण भागातच शिक्षणाची खरी पंढरी निर्माण केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी। नमस्कार।